अकोल्यात नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्यांना धुतल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। यावरून अमरावतीचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी नानांवर टीका केली आहे। त्यांची हीच मानसिकता आहे, जास्त जागा निवडून आल्या म्हणून त्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे। भारतीय जनता पक्ष नाना पटोले यांना चिखल लावून निषेध नोंदवेल असा इशारा देखील बोंडे यांनी दिला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वतःचे पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले। नवल नाही, त्यांची मानसिकताच ती आहे। आता अर्ध्या हळकुंडांना पिवळे झालेले आहे। थोड्याशा जागा आल्या तर डोक्यामध्ये मस्ती गेली आणि एका साध्या कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेणं म्हणजे मी खूप मोठा आहे, सम्राट आहे आणि मी सगळं जग जिंकलं, अशा मानसिकतेमधून नाना पटोलेनं नेहमीप्रमाणे उद्दामपणा दाखवलाय। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी अशा गोष्टीचा तर निषेध करतोच आणि या लोकांची खरोखर मस्ती जिरवल्याशिवाय उपाय नाही। कारण सामान्य माणसाला कचऱ्यासारखं समजतात, स्वतःचे चिखलानं भरलेले पाय धुवून घेतात आणि वरून हसतोही आहे बेश्रमासारखा। आणि त्याच्यामुळं या नाना पटोलेला जिथे जिथे जाईल त्याला चिखलात लोळवणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी म्हणजे कुठं कुठं धुवून घेईल हे त्याला माहीत पडेल। आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांची ही जी मस्ती आहे की थोडंसं जरी यश मिळालं तर त्यांच्या डोक्यामध्ये सम्राटपणा जातो, सरंजामी जाते आणि त्यामधून सामान्य माणसावर अन्याय करणं सुरू करतात, गुलामी सुरू करतात आणि त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा। आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही सर्वजण नाना पटोलेला चिखल लावून निषेध करणार आहे।